नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, थंडीचे दिवस संपलेले आहेत आणि कडाक्याची आता उन्हाळा सुरुवात होईल आणि जशी उन्हाला सुरुवात होते तशी लिंबूसुद्धा मार्केटमध्ये अतिशय महाग मिळतात. तर आता जरा जास्त क्वांटिटीमध्ये लिंबू आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल पण असतात आणि स्वस्त पण असतात. तर आता हे लिंबू स्वस्त आहेत तोपर्यंत आपण जर का याचा सिरप बनवून ठेवलं तर आरामात आपल्याला अख्खा उन्हाळभर 15 ते 20 या लिंबांमध्ये आपलं छान असं लिंबू सरबत बनून तयार होतं. तर आता ते आपण कसं बनवायचं हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 10 ते 12 लिंबू घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की लिंबू अगदी व्यवस्थित पिकलेला आहे. मी इथे तुम्हाला दाबून दाखवते. तर अशी व्यवस्थित पिकलेली लिंबं घ्यायची आणि ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक लिंबू हे अशा प्रकारे आपण दाबून घ्यायचं आहे. यामुळे लिंबामध्ये जो रस असतो तो मोकळा होतो आणि जेव्हा आपण पिळून घेतो त्यावेळेला पूर्ण रस आहे तो व्यवस्थित पिळून येतो. तर तुम्ही इथे बघू शकता की मी अशा प्रकारे लिंबू सर्व दाबून घेतलेले आहेत. यानंतर ही लिंब अशी व्यवस्थित कापून घ्यायची आणि मंडळी इथे तुम्ही बघू शकता की लिंबू व्यवस्थित दाबल्यामुळे लिंबामधला जो रस आहे तो व्यवस्थित मोकळा झालेला आहे. आणि त्याचसोबत इथे आपण जे लिंबू वापरलेले आहेत ते पातळ सालीचे लिंबू वापरलेले आहेत. कधीकधी बाजारामध्ये जाडसर सालीचे सुद्धा लिंबू येतात, त्याऐवजी आपण हे असे पातळ सालीचे लिंबू घ्यायचे. त्यानंतर आपण असं पिळून सर्व रस काढून घ्यायचा आहे. तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की सर्व लिंबू व्यवस्थित पिळून झालेले आहेत. आता या ज्या साली आहेत तुम्ही कुकरमध्ये वापरू शकता किंवा भांडी घासण्यासाठी वापरू शकता किंवा या जर का साली चांगल्या असतील तर तुम्ही याचं लोणचंसुद्धा घालू शकता. तर आता जो रस निघालेला आहे तो एकदा गाळून घ्यायचा आहे की ज्यामुळे जर का यामध्ये बी किंवा आणखीन त्याचे थोडीशी साल वगैरे पडलं असेल तर ते व्यवस्थित गाळून निघेल. इथे आपला लिंबू रस तयार झालेला आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता की मी 1 वाटी लिंबू रस तयार केलेला आहे. त्यामुळे इथे आता आपण जे सिरप बनवणार आहे त्यासाठी जी लागणारी साखर आहे ते आपण 2 वाटी घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मी एकूण 2 वाटी साखर त्याच वाटीने घेतलेली आहे. यानंतर ही साखर बुडेल एवढं पण पाणी घालायचं आहे. म्हणजे मी 2 वाटी साखर घेतली होती त्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि यानंतर आपण गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की साखर विरघळलेली आहे आणि साखरला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. तर आता यानंतर आपल्याला साखरेवरती थोडीशी काय घाण दिसत असेल म्हणजे मळी दिसत असेल ते काढण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचा दूध घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे की ज्यामुळे पाकामध्ये जर का साखरेतील काही घाण उतरलेली असेल तर ती बाजूला येऊन थांबते आणि ती आपण अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता की साखर आपण ठेवून त्यानंतर पाकाला उकळी येऊन 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर आपण पाक एकदा चेक करायचा आहे 1 तारी तयार झालेला आहे की नाही. तर इथे आपला पाक 1 तारी तयार झालेला आहे. त्यामुळे आता यामध्ये जे आपण लिंबू सिरप घेतलेला आहे जो आपण रस काढलेला आहे तो या पाकामध्ये घालायचा आहे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणि लिंबू रस घातल्यानंतर आपण फक्त 2 मिनिट व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. यापेक्षा जास्त उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर पाक आहे तो कडू होऊ शकतो. लिंबू जास्त वेळ शिजवू द्यायचं नाही. तर याला एक छान उकळी आली की आपण गॅस बंद करायचा. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता की मी चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता की पाकाला उकळीसुद्धा आलेली आहे. तर आपण या स्टेजला आपला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि हे तयार केलेलं सिरप हे आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आणायचं. इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 तासानंतर आपण तयार केलेलं जे सिरप आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर एखादी काचेची भरणी असेल किंवा बॉटल असेल जे काही असेल त्यामध्ये व्यवस्थित हे पुन्हा एकदा गाळायचं आहे. तर मंडळी इथे एक लक्ष असू द्या की जी आपण भरणी वापरणार आहे किंवा बॉटल वापरणार आहे ती पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असायला हवी, कारण हे आपण खूप दिवस टिकवून ठेवणार आहे.
तर मंडळी इथे आपलं लिंबू सिरप तयार झालेलं आहे। आता हे तुम्ही वर्षभर व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकवून ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता की फक्त 10 ते 12 लिंबामध्ये आपलं 1 लिटर एवढं लिंबू सिरप तयार झालेलं आहे। आता हे बनवायचं कसं हे पाहूया। तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की मी 1 ग्लास घेतलेला आहे। आता या ग्लासामध्ये आपण याचा 1/4 भाग एवढासं लिंबू सिरप घालायचं आहे किंवा यापेक्षा कमी घालू शकता आणि त्यानंतर यामध्ये थंडगार पाणी घालायचं आहे आणि जर का तुम्हाला बर्फाचे खडे घालायचे असेल ते सुद्धा वापरू शकता। फक्त यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि तयार झालं आपलं लिंबू सिरप। तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडली तर तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आता अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।